राम नारायण राम. आजच्या काळात धर्माच्या नावाखाली लोकांना प्रचंड मूर्ख बनवलं जात आहे. एक क्षण थांबून विचार करा, पृथ्वीवर राहणाऱ्या 800 कोटी माणसांचं, झाडांपानांचं, प्राण्यांचं, ग्रहनक्षत्रांचं रक्त एकसारखं आहे, शरीराचं तापमान सारखं आहे, विचार करण्याची प्रणालीही सारखी आहे. हे सगळं वैज्ञानिकदृष्ट्या सत्य आहे. मग माणसं जाणूनबुजून मूर्ख का बनतात? हेच तर विचार करण्यासारखं आहे. 10,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणताही धर्म नव्हता. त्या काळातील लोक कसे राहत होते, काय खात होते, त्यांच्या जीवनशैली कशा होत्या हे सगळं समजून घ्यायला हवं. आकाशात किती तारे आणि नक्षत्र आहेत हे कोणताही वैज्ञानिक, हिशोबदार किंवा मंत्री सांगू शकत नाही. जे स्वतःच्या धर्माबद्दल नीट सांगू शकत नाहीत ते हे नक्षत्र आणि ताऱ्यांबद्दल काय सांगणार? जर आकाशात तारे आणि नक्षत्र नसती तर आकाशाला अस्तित्वच नसतं. या ताऱ्यांमध्ये इतकी प्रकाशशक्ती आणि ऊर्जा आहे की त्यामुळे आकाशाचं अस्तित्व टिकून आहे. धर्माचे तथाकथित रक्षक कधीच सांगू शकणार नाहीत की खरा धर्म काय आहे, त्यांचे देव किंवा अल्लाह कुठून आले. कोणत्याही देवाने असं कधीच म्हटलं नाही की माझी पूजा करा. जेव्हा पृथ्वीवर राजांचे राज्य होतं त्यावेळी सत्ताधीश होते, तर मग वैयक्तिक मालकी हक्क कुठून आले? तेव्हा का नाही कोणी सांगितलं की ही जमीन वैयक्तिक मालकीची नसावी? सर्व धर्मातील लोक चांगले आहेत. पृथ्वीवर कोणीही मी या पृथ्वीचा मालक आहे असं म्हणताना दिसत नाही. ना तारे, ना ग्रह, ना नक्षत्र, ना आकाश, ना सूर्य, ना वारा, ना पाणी, कुणीही स्वतःला मालक मानत नाही. पृथ्वीवर माणसं राहतात, झाडंपानं ज्यावर माणसं जगतात तीही स्वतःला मालक मानत नाहीत. मग हे मालक कुठून आले? माणूस स्वतःला या पृथ्वीचा मालक का समजतो? माणसाने स्वतःची पूजा करायला हवी, स्वतःवर प्रेम करायला हवं, तेव्हाच तो इतरांवरही प्रेम करू शकेल. सगळ्यांनी निसर्गधर्म पाळायला हवा. जोपर्यंत निसर्गाचा धर्म आपण मानत नाही तोपर्यंत माणूस स्वतःला ओळखू शकणार नाही आणि तो या गोंधळलेल्या झुंडीप्रमाणेच वागत राहील. जेव्हा पृथ्वी फाटेल तेव्हा कोणताही धर्माचा रक्षक ते थांबवू शकणार नाही. समुद्र, डोंगर, पर्वत हे सगळं निसर्गाने निर्माण केलं आहे, कोणत्याही धर्माच्या रक्षकाने नाही. निसर्गाने माणसाला पृथ्वीवर पाठवलेलं आहे ते एकमेकांशी भांडण्यासाठी किंवा दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी नव्हे, तर एकत्र राहण्यासाठी, एकमेकांना मदत करण्यासाठी. हे समजून घेऊन प्रत्येकाने जागृत व्हायला हवं. माणसाने तयार केलेला धर्म, वैयक्तिक मालकी हक्क यांचा त्याग करायला हवा. आपण सर्वांनी राम नारायण राम ह्याचा जप करायला हवा. यामुळे आपल्या मनाला शांती मिळेल आणि आपल्या जीवनात प्रगती होईल.